मराठी पत्रकार परिषदचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त धुळे मराठी पत्रकार भवन येथे कार्यक्रम संपन्न। आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती निमित्त आयोजित झालेल्या कार्यक्रमात अपर पोलीस अधीक्षक माननीय श्री किशोरजी काळे साहेब यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले। ते म्हणाले की पत्रकार हा समाजाचा चौथा घटक असतो। तो गोर गरीब शोषित आणि पीडितांना न्याय देण्याचे काम करीत असतात। आज या ठिकाणी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी जे आपलं दर्पण नावाचं पहिलं मराठी वृत्तपत्र सुरू केलं होतं, आपल्या सगळ्यांना इतिहास माहिती नाही, जास्त जात नाही, पण ज्या एका चांगल्या औचित्यानं आज आपण सगळे जमलेलो आहोत, या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर, मी नामोल्लेखापेक्षा जास्त विषयाकडे येतो, कारण ऑलरेडी मला माहिती आहे आपल्या सगळ्यांची डेडलाईन 7 वाजताची असते, त्यामुळे त्याच्या आत आपल्या सगळ्यांनी मोकळं करायचं आणि विशेषतः जे मार्गदर्शन म्हणून माझ्यावर जो मनोवैज्ञानिक दबाव आलेला आहे त्याला थोडंसं टॅकल करण्याचा प्रयत्न असो। तर सर्वप्रथम तर मी या ठिकाणी उपस्थित सर्वच आपल्या पत्रकार बांधवांना आजच्या पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांचं, आपण सगळेजण जे आपल्या क्षेत्रामध्ये काम करतात त्याच्याबद्दल कौतुक करतो आणि आपल्या सगळ्यांचं समाजाच्या वतीनं धन्यवाद। जो विषय मला या ठिकाणी देण्यात आलेला आहे, पोलीस आणि पत्रकार यांच्यातील समन्वय, खरं तर मागच्या वर्षी पण मला आठवते की मी पत्रकार दिनाच्या निमित्ताने देखील आपण इथे आलो होतो आणि त्यावेळेस योगेंद्रजी होते, आपणही होता, आपलंही जे भाषण त्यावेळेस फार किंवा मनोगत जे काय आहे ते फार मन लावून ऐकलं होतं आणि मी नेहमीच पत्रकारांच्या कुठल्याही कार्यक्रमाला, म्हणजे मी काय कुठलाही अधिकारी असेल किंवा कुणी आपण वेळ देतो त्याला न्याय देतो, मात्र या ठिकाणी जेवढी मंडळी व्यासपीठावर सक्षम आहे तेवढीच मंडळी पुढची देखील सक्षम आहे। त्याच्यामुळे आज तुम्हाला माहिती असेल तर कर्मधर्म संवर्धन आपल्या राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी एका ठिकाणी कॉमेंट केलेली बघा, पुण्याविषयी कॉमेंट आहे, विनोदानं आहे, थोडंसं तिथं मला कळायचं म्हटलं, त्यांनी म्हटलं की पुण्यामध्ये बुद्धिमान लोक फार आहेत त्यामुळे तिथल्या मेट्रोला जास्त वेळ लागला। तसं मला तसं काही म्हणायचं नाही, मात्र निश्चितच इंटेलेक्च्युअल लोकांसमोर बोलत असताना थोडंसं आपल्या पण विषयाची मांडणी तितकीच मुद्देसूद असली पाहिजे आणि ती त्या पद्धतीनं त्याच्या भावना आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत, हा माझा देखील आग्रह निश्चितपणानं राहील। खरंच या ठिकाणी जे सांगितलं गेलं फक्त एक पोलीस अधिकारी म्हणून नाही, तर पोलीस आणि पत्रकार ह्या खरं तर एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत असं मला वाटतं। त्याचं कारण पोलीस म्हणून जी काय आम्हाला